लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या 4 बातम्या तुमच्या समोर आल्यात। पत्रकार परिषद आता थोड्या वेळापूर्वी झाली आणि त्याच्यानुसार ह्या 4 बातम्या तुम्हाला मी आता सांगणार आहे। शेवटची बातमी तर खूप महत्त्वाची असणार आहे। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही, 1,500 रुपये असून द्या, 4,500 रुपये असून द्या, अजून तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 100% तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत। व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलवर नवीन असाल तर लगेच पटपट सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी बघणार आहोत 4 बातम्या। या 4 बातम्या आपण बघणार आहोत। काय बघा, सगळ्यात पहिली बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी ही या ठिकाणी मोठी घोषणा करून टाकलेली आहे। बघूया घोषणा काय आहे। ज्यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहेत। लक्षात घ्या बघा, यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पहिली बातमी काय सांगितलेली आहे की ज्या ताईंनी फॉर्म भरले होते ऑगस्ट महिन्याच्या शेवटी, लक्षात घ्या 24 ऑगस्ट पर्यंत ज्या ताईंचे फॉर्म भरले होते, ज्यांना अप्रूव्हल आलं होतं, त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे लक्षात घ्या 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये पैसे आले होते। लक्षात आहे सगळ्यांना? लक्षात आहे का सगळ्यांना? या ठिकाणी 24 ऑगस्ट पासून काय झाले होते, फॉर्म आले होते त्यांच्याकडे, त्यांनाच फक्त पैसे भेटले होते। तर त्याच्यानंतर ज्या ताईंनी फॉर्म भरले होते म्हणजे 25 ऑगस्ट पासून ते 20 सप्टेंबर, लक्षात घ्या 20 सप्टेंबर, 25 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या तारखेमध्ये ज्या ताईंनी फॉर्म भरले होते त्यांना देखील पैसे भेटणार आहेत शेवटच्या आठवड्यात। त्यांनी काय सांगितलंय, शेवटचा आठवडा म्हणजे हाच आठवडा, पुढचाच आठवडा हा शेवटचा आठवडा असणार आहे सप्टेंबर महिन्याचा। म्हणजे या येणाऱ्या आठवड्यात उद्यापासून त्या शनिवार रविवार पर्यंत तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। बघा त्यांनी काय सांगितलं, देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्टच्या शेवटी फॉर्म भरलेले, सप्टेंबरच्या सुरुवातीला फॉर्म भरलेले, त्या सगळ्या ताईंना या ठिकाणी याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्येच पैसे भेटून जाणार आहेत। आता लक्षात घ्या याच्यामध्ये 2 गोष्टी असणार आहेत। ज्या ताईंनी 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेत, ज्यांना अजून पैसे आले नाहीत, त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या, अशा तुम्ही कुणी ताई आहेत का ज्यांना पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय, त्यांना पैसे आले नाहीत, किंवा ज्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले पण त्यांना अजून 1 रुपया पण आला नाही, तर त्या ताईंसाठी या ठिकाणी ही न्यूज असणार आहे। पहिली न्यूज, त्या ताईंना या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या 31 ऑगस्ट तुम्ही फॉर्म कधी भरलाय बघा ताईंनो। तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारणार आहे बघा, आपली जी माहिती असणार आहे एकदम तंतोतंत या ठिकाणी माहिती जुळणार आहे, त्याच ताईंना या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहेत। 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांचं फॉर्म भरलेला आहे, ज्यांना अप्रूव्ड आहे, ज्यांचं डीबीटी कंप्लीट आहे आणि ज्यांना जॉईंट अकाउंट वगैरे असं काही नाही, त्याच ताईंना या आठवड्याच्या शेवटी म्हणजे याच आठवड्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत, 4,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या 4,500 रुपये 31 ऑगस्टच्या अगोदरच्या ताईंना। तर लक्षात घ्या, कुणी जुलैमध्ये फॉर्म भरला असेल, ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला असेल, त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत। अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नव्हता? पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, काही ताई मला कमेंट करताना दिसत आहेत, पण भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत। त्या प्रत्येक ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे, लवकर तुमचं नाव सांगा, तुम्ही फॉर्म कधी सबमिट केला होता, अप्रूव्ड कधी झाला होता, डीबीटी कधी झालं होतं, हे सगळ्या गोष्टी, आणि जिल्हा पण सांगा, म्हणजे जिल्ह्यानुसार पण याद्या सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर ज्या ताईंनी सप्टेंबर महिन्यामध्ये 1 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत ज्या ताईंनी फॉर्म भरलेत, सबमिट झालाय, अप्रूव्ड झालाय, त्या ताईंना 1,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या 1,500 रुपये कुणाला भेटणार आहेत, ज्या ताईंनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय त्यांना 4,500 रुपये भेटणार नाहीत। कारण की GR नुसार त्यांनी सांगितलंय जुलै ऑगस्टचे पैसे त्यांना भेटणार नाहीत, फक्त तुम्हाला
सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटणार आहेत आणि ज्या ताईंनी फॉर्म सप्टेंबरला भरलेत त्यांचे पुढे कंटिन्यू चालू राहणार आहेत. असं नाही की फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत सगळ्या ताईंना. फक्त यांना काय होणार आहे, जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत. सप्टेंबर मध्ये जे ताई फॉर्म भरले त्यांना, बाकी पुढचे पैसे महिने जे पुढचे कंटिन्यू लाडकी बहीण योजना जोपर्यंत चालू आहे तर सगळ्यांना ते पैसे भेटत राहणार आहेत. पण ज्या ताईंना 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला होता त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत. कुणा ताईला 4,500 रुपये हवेत मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे पटपट पटपट. ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंची ही पहिली न्यूज होती. आता दुसरी न्यूज अशी असणार आहे, ज्या ताईंना 3,000 रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात भेटले होते त्यांना 1,500ची आता काय आहे वाट बघत आहेत. त्या 1,500ची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही दुसरी बातमी या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला आता सगळ्या भरपूर साऱ्या ताईंचे कमेंट्स आलेले आहेत. पण आता ज्या ताईंना 3,000 रुपये भेटले होते अशा कोणत्या ताई आहेत का पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्यांना 3,000 रुपये भेटले होते पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटले असतील तर तुम्हाला थोडा उशिरा भेटतील, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत भेटतील. पण ज्या ताईंना लगेच पहिल्या टप्प्यात फॉर्म पैसे भेटले होते म्हणजे 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत त्या ताईंना लगेच पैसे यायला सुरुवात होणार आहे. उद्यापासूनच तुम्हाला अकाउंटला हळूहळू 1,500 रुपये यायला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, सोमवार, उद्या सोमवार आहे, सोमवारपासून तुमच्या अकाउंटला पैसे हळूहळू यायला बघा. जिल्ह्यानुसार याद्या असणार आहेत, डीबीटी पूर्ण असणार आहे त्याच ताईंना. आणि लक्षात घ्या कोणत्या अशा ताई आहेत का ज्यांनी या ठिकाणी स्क्रुटिनी बघा. चौथा जो या ठिकाणी चौथी जी न्यूज आहे, तिसरी न्यूज पण तुम्हाला सांगणार आहे पण चौथी न्यूज आधी सांगतोय कारण की लक्षात घ्या 30 सप्टेंबर पर्यंत, सप्टेंबरच्या अगोदर स्क्रुटिनी नुसार तिसरा हप्ता मिळणार. लक्षात घ्या तिसरा हप्ता, ज्या ताईंना पहिला दुसरा हप्ता भेटलाय त्या ताईंना तिसरा हप्ता मिळवण्यासाठी स्क्रुटिनी पूर्ण व्हावी लागेल. लक्षात घ्या स्क्रुटिनी मध्ये तुम्ही बसत असताल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. तुम्ही बरेच जण म्हणत असाल की सर यांना पैसे आले म्हणतात त्यांना पैसे आलेत. यस, स्क्रुटिनी नुसार तुम्ही बसलात तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. बऱ्याच ताईंचे फॉर्म आता रद्द झालेत बघा. जवळजवळ 12 ते 13 लाख फॉर्म आतापर्यंत रद्द झालेले आहेत. लक्षात घ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये छाननी प्रक्रिया स्क्रुटिनी जोरामध्ये चालू आहे, मोठ्या लेवलला चालू आहे. प्रत्येक फॉर्म चेक करून पुढे ढकलला जातोय. काही ताईंचे बघा फॉर्म अप्रूव्ड झाले होते, त्या अप्रूव्ड फॉर्म देखील त्यांनी आता रिजेक्ट केले, प्रिव्हिजनली रिजेक्ट केलेले आहेत. कारण काहीतरी डॉक्युमेंट मिसिंग असेल, काहीतरी नावामध्ये प्रॉब्लेम असेल, काहीतरी त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिली असेल, काहीतरी असेल त्यांना प्रिव्हिजनली रिजेक्ट आले. तुम्हाला आले का एकदा चेक करायचे जाऊन कुणाला प्रिव्हिजनली रिजेक्टचा फॉर्म मध्ये आलेलं आहे का. नारी शक्ती ऍप मध्ये तुम्ही जाऊन चेक करा, वेबसाईटवर जाऊन चेक करा, पण सर्वांनी लवकरात लवकर चेक करायचं आहे. कारण की जर तुम्ही आता त्याच्यामध्ये रिजेक्ट झाला असताल तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार नाहीत. लक्षात घ्या. कोणी अशा ताई आहेत का त्यांना पैसे भेटणार नाहीत. जर पण तुम्ही लवकरात लवकर प्रोसेस कंप्लीट केली तर तुम्हाला लगेच पैसे भेटून जातील. बघा म्हणजे ज्या ताईंना काय झालं असेल, एखादा रिजेक्टचा प्रोव्हिजनल रिजेक्टचा मेसेज आला असेल, त्या ताईंनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. अंगणवाडी सेविकाकडे जाऊन त्यांना त्यांचं रिझन कारण सांगायचं का याच्यामुळे आमचा फॉर्म रद्द झाला होता तर तुम्ही ते भरून द्या. तर ताईंना फक्त अंगणवाडी सेविकांनाच फक्त ऍक्सेस आहे तुमचा फॉर्म भरण्यासाठी. तुम्हाला आता भरता येणार नाही किंवा कुणालाच भरता येणार नाही, फक्त अंगणवाडी सेविकांनाच तो अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर जाऊन फॉर्म लवकरात लवकर रिसबमिट करून घ्यायचा आहे. ज्या ताईंना रिजेक्टचं ऑप्शन आलंय त्यांच्यासाठी सांगतोय. आणि ज्या ताई लक्षात घ्या, ज्या ताई आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी काळजी करू नका. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे 30 सप्टेंबर पर्यंत तिसरा हप्ता पूर्ण होणार आहे, पूर्ण. लक्षात घ्या. आणि बँकेमध्ये पण तुम्ही जर चौकशी केली तर लक्षात घ्या या ठिकाणी मोठा 2.5 ते 3 कोटी या ठिकाणी डीबीटी होणार आहे. डीबीटी होणं म्हणजे काय,
त्या अकाउंटला पैसे जाणार आहेत. 3.5 कोटी लोकांच्या अकाउंटला पैसे जाणं या ठिकाणी मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे 5 ते 6 दिवस लागतील असं बँकेवाल्यांनी पण सांगितलंय. कारण की बघा पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी फॉर्म आले होते, त्यावेळेस त्यांना जवळजवळ 4 ते 5 दिवस लागले होते सगळे फॉर्म प्रोसेस व्हायला. तर आता त्याच्यामध्ये आकडा भरपूर वाढलाय, त्याच्यामुळे त्यांना 5 ते 6 दिवस 7 दिवस लागू शकतात. प्रत्येक दिवशी हळूहळू सगळ्यांना पैसे यायला सुरुवात होणार आहे. काळजी करू नका, प्रोसेस मोठी आहे. ज्यावेळेस तुम्हाला पैसे येतील त्यावेळेस मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. पहिली न्यूज तुम्हाला सांगितली देवेंद्र फडणवीस यांची, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची न्यूज सांगितलेली आहे. नंतर बघा आदिती तटकरे मॅडम यांची पण न्यूज सांगितलेली आहे तुम्हाला की बाबा या महिन्यात सगळ्यांना पैसे अखेरच्या अगोदरच म्हणजे या आठवड्यात तुम्हाला 100% पैसे भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे अजून एक अजितदादा पवार यांनी पण एक छान स्वरूपाचं या ठिकाणी वक्तव्य केलंय की काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. म्हणजे काही जरी झालं तरी मी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. कारण त्यांनी सांगितलं की मी धनादेशवर चेकवर डायरेक्ट साईन करून आलोय. कितीतरी 1000 कोटीच्या चेकवर त्यांनी साईन पण केलेली आहे. अकाउंटला म्हणजे बँकेला त्यांनी पैसे पाठवून दिले आहेत. आता बँकेतून तुमच्या अकाउंटला यायचे पैसे बाकी आहेत, तर त्या ज्या ताईला अजून आले नसतील त्यांनी काळजी करू नका, योजना बंद पडणार नाही. अजितदादा पवार यांनी ती पण गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमच्यासाठी दररोज बघा छान छान माहिती घेऊन येत आहे. तुमचा हा लाडका दादा तुमच्यासाठी लाडक्या बहिणींनो खूप खूप छान माहिती घेऊन येत आहे. सगळ्यांनी पटपट एक लाईक करायचं, एक लाईक करायचं म्हणजे करायचं, कारण खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला देत आहे. आणि ज्या ताईंना प्रॉब्लेम येत आहे त्यांना पण मी मदत करणार आहे. तुमचे प्रश्न विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी कमेंट बॉक्स मध्ये देणार आहे, लेक्चर मध्ये पण देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपले आपले प्रश्न विचारायचे आहेत. कुणाला काही जरी अडचण असेल तर मला विचारायचे. आणि चॅनलवर कोणी नवीन असताल तर सबस्क्राईब लगेच करायचंय. बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस लेक्चर असतं त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येतं. बेल आयकॉन दाबायचं म्हणजे दाबायचे. बाजूला ते घंटीसारखं चित्र असतं बघा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि व्हिडिओला लाईक सगळ्यांनी करा. नवीन काही अपडेट्स आलं तर तुम्हाला भेटणारच आहे थोड्या वेळामध्ये. आणि प्रश्न उत्तराच्या लेक्चरमध्ये संध्याकाळी 7 वाजता पण भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.